पेठ ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील कसबे डिग्रज गावाजवळ मध्यरात्री भरधाव दुचाकीने अचानक रस्त्यावर आलेल्या घोड्याला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग ज्योती शिंदे वय वर्ष 19 राहणार मिरज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर दुचाकीस्वार गणपती गोपाळ मंडले वय वर्ष 38 राहणार मिरज हे गंभीर जखमी झाले आहेत. सदरचा अपघात हा रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी मृत शिंदे यांचे नातू ऋत्विक विजय जाधव वय वर्ष 23 राहणार मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या गणपती मंडले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मृत पांडुरंग शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह मिरजेतील रेणुका मंदिराजवळ राहतात. रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी शिंदे हे मंडले यांच्या दुचाकी क्रमांक MH10AJ 7488 वरून रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्गावरून मिरजेकडे जात होते. कसबे डिग्रज गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर ते आले असता अचानक रस्त्यावर एक घोडा आला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने या घोड्याला जोराची धडक दिली. या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला, तर चालक मंडले ही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिरजेतील एका खाजगी रुग्णालयात शिंदे यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिंदे यांचे नातू ऋत्विक जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.